व्हिडिओची स्टार्टिंग तर तुम्ही भावानं पाहिलीच ना, हे सगळे पार्ट आहेत आपल्या व्हिडिओ मधले। आता त्याच्यावरून समजून जा तुम्ही की होळीचा किती माहोल करेल आम्ही। म्हणून भावांनो जरसा बी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपासून तर पहिलेपर्यंत नाही, पहिलेपासून तर शेवटपर्यंत पहा। आता कसं झालं भावांनो, जशा जशा पिढ्या जनरेशन आपली वाढत चालली तसे तसे आपले सांस्कृतिक कार्यक्रम होणं कमी होत चालले। पण असं फक्त सिटीमध्ये उरायलं, म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये उरायलं। आपल्यासारख्या लायन्या गावांमध्ये जर म्हटलं तर आता बी अजून आपले सांस्कृतिक कार्यक्रम आपण करतो। याच्या पुढे बी असेच कार्यक्रम आपण करायला बी पाहिजे, कारण आपली संस्कृती जपायचं काम आपण नाही करणार तर कोण करणार आहे। तसं बी तुम्हाला तर माहितच आहे, मला हे असे कार्यक्रम असले की किती मजा येते करायसाठी। पूर्ण लाकडं चोरले 4-5 दिवस आमच्या पोरेनं, शिव्या खाल्ल्या त्या सगळ्या अलग। ते म्हणतात ना, होळीच्या दिवशी जेवढ्या शिव्या असल्या, जेवढी पाप असले ते सगळे जाळून टाकत असतात होळी। म्हणून आम्ही लाकडं चोऱ्याच्या वेळेस जरासा बी विचार करत नाही। आम्हाला माहित आहे ना, होळी चटवली म्हणजे आपल्या सगळ्या शिव्या बी चटून चालल्या जातात तिच्या। असं बी रिकामे काम आपल्या लहान वयात नाही करसान तर का मग 2-2 लेकर झाल्यावर करसान। होळी वगैरे पेटवली, नाबा जोडून बसलो। आबा सांगत होते त्याच्या जुन्या गोष्टी आम्हाला। सॉरी, आबानी हे आमच्या गल्लीचे मोठे बाबा, यांच्या गल्लीमध्ये कोणताही कार्यक्रम असो नेहमी आम्हाला सपोर्ट करतातच। स्वभावाले फुल आपल्यासारखे जात ना, पाहून घ्या ना तुम्ही। ऐका, तुमच्या गावात असा माहोल करता का तुम्ही कधी? सगळ्या पोरांनी चॅलेंज दिलं, म्हटलं होळीच्या आजूबाजून जो फिरणार नाही त्याला रप मारल्या जाईल। चॅलेंज तर आमचं 5 राऊंडचं होतं, पण एका राऊंड मध्ये चांगले हुरपून गेले आमचे केस। म्हटलं तो विषय सोडा, चला आरती करून घेऊ पहिले आता होळीची। चिकन घरी जाऊन पूजेचं ताट घेऊन आलो, एकदम शांततेमध्ये होळीची पूजा करून घेतली। नेहमी सारखी आपली एकच इच्छा असते, आपल्या प्रेमाच्या पब्लिकले खुश ठेवायची आणि आपल्या घरच्याले खुश ठेवायची, बस हेच इच्छा मी आतापर्यंत देवपुरी करत आला, याच्या पुढे बी करणार आहे मला माहितच आहे। पूजा वगैरे केली, तिथून आम्ही सरळ किराणा दुकानात आलो। उद्याची काय आहे धुलीवंदन, म्हणजे रंगपंचमी, आणि रंगपंचमीच्या दिवशी पार्टी नाही केली तर मग काय केलं, किराणा दुकानामध्ये आल्यावर चैतालीन मला काय होते का, आम्ही फ्रीज मधली ठेवेल बॉटलाच पे वाटतात आम्हाला। मग काय उंबवली, जरशी लाडी गुडी लावली, म्हटलं एक घेरेले का, एक घे। 10 मिनिटं जरा बोर मारलं त्याला, मग फुकटची भेटलीच आखरी मला फंटा। नाही हात पुढे करू नको, मी देणार नाही कोणालाच। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सकाळी उठल्याबरोबर आहे तो उंदीर पकडून मिशन चालू झालं, त्यात मला बी सामील करून टाकला आईनं। अर्धा 1 घंटा झांबलं, पण ते काही दिसला नाही भाऊ। रंगपंचमी म्हणजे गठोड्यातले कपडे काढायचे जुने पुराणे, ते घालायचे आणि बाहेर जायचं। घरातल्या पोरेसारखं थोडी काम आहे भाऊ आपलं, पांढरा शर्ट गिरटन ओके मध्ये, नाही तर हे घरात घुसून भरून टाकलं भाऊले। एखाद्या इव्हेंट मध्ये जाण, मग तटी कोणी कलर लावीन असं नाही, आपल्याकडे घरात घुसून मारतात डायरेक्ट। आपल्या पोराची होळी म्हणजे पुरा गावात हिंडायची असते। जो माहोल आपल्या खेड्यापाड्याच्या गावात येते ना, तो कोणत्या इव्हेंट मध्ये येत नाही। आपला पोट्टा दिसला म्हणजे डायरेक्ट भरवला। थोडासा गरम झाला आमचा हेमंत भाऊ, म्हटलं अरे इकडे आम्ही दिसलो ना, अरे पोरो घोयसा आले चांगला। मी असं म्हटल्याबरोबर तर गाडी अटीच लावून पळत निघला बा। अरे थांबरे, काही करत नाही रे, थांबणं। पण कायचं ऐकते पुऱ्या, त्याला माहित आहे ना अटी घेपाट्यात आलो म्हणजे विशेष गंभीर होऊन जाते डायरेक्ट। आपला पोट्टा आहे म्हणजे पूर्ण हक्कच जात होतो त्याच्यावर आपण। मग काही साधारण कलर लावणं नसते आपलं, डायरेक्ट दात वात घासून सगळं ओके असते। मग जर जो कोणी बाहेर आला नाही त्याला डायरेक्ट घरातून ओढून बाहेर काढायचं, मग चांगलाच रंग व्हायचा त्याला। आपला कसा विषय असते, मग चुकीला माफी नाही। प्रेमाना जर बेटा बाहेर आला असता तू तुझ्या मनानं, तर कमी रंग लावल्या गेला असता। जबरदस्ती केली तू ना, म्हणून हे असा कार्यक्रम झाला। तू वरूनच नाही, पुरा अंदरून बी कलर करून टाकलाय। सकाळी 8 वाजत तर पुरे कलर बी संपले आमच्या जोडचे। मग काय डबल स्टॉक भरून घेतला, जे धिंगाणा चालू गेला। मग दुसऱ्या गल्ली मधला कोणी जर दिसला की डायरेक्ट धरून त्याला होतातच टाकत जाऊन, की होळीच्या दिवशी ज्याची गँग मोठी त्याची पुऱ्या गावात दहशत। आता आमच्या गँगीमधले तर सगळे पोरं भरले, मग म्हटलं चला आता पुऱ्या गावाला प्रभात फेरी मारून येऊ। वर खाली घरात गेला तरी सोड्याचं नाही। सगळ्या गावातले आपले मित्र परिवार धरायचे, घरातून बाहेर काढायचे, चांगले भरून टाकायचे। हनुमान मंडळ की पब्लिक बोलते ना, फिर आपल्या एरियामध्ये घुमलो, म्हटलं चला आता गावात जाऊन ढपळं घेऊन येऊ। अशी काय मजा नाही राहिली आता। हे ढपळ्याचं पॅटर्न काही याच वर्षीचं नाही आमचं, दरवर्षी 3-4 वर्ष झाले आम्ही ढपळं सांगतो, पुऱ्या गावामध्ये नाचतो एकाच ढपळ्यावर। मग मी याच वर्षी बी ते काही विचार करणार नाही आहे की माझे 200 घ्या तर असं तसं। हा भावांनो, तुम्हाला तर पहिलेच सांगायला मी बदलणार नाही, आपले 200 किंवा 1 मिलियन आहे। पहिले ढपळ घेऊन पुऱ्या गावात फिरलो, नंतर आपल्या गल्लीत आलो। शावर वावरचं काम नाही आपल्याला, डायरेक्ट बोरिंगची नळी 1-1.5 घंटा बिरकुल वाले ग। इव्हेंट मध्ये काय म्हणतात अनलिमिटेड शावर, अरे ओ बा हे पाहून घ्या, 4 घंटे झालं की 5 घंटे झालं पूर्ण अनलिमिटेड, ते बी बिना 1 रुपयाचा। एक ढपळण पुरं मंडळ नाचेल, जेव्हा मनात आलं तेव्हा आंघोळ, जेव्हा मनात आलं तेव्हा नाचणं।
ढपडेवाले भाऊले म्हटलं तुम्ही करा थोड्या आराम, आम्ही दोघं मांग आहे ना वाजवायले. डांग 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 डांग. बाकी खरंच पण आपल्या इकडे जे होळीची मजा येते ना ते कुठेच येत नाही. शहरामध्ये तर लोकांना माहिती बी नसेल की असं बी काही करत असते नाही. खेड्यापाड्यामध्ये एकदम फुल 12 वाजेपर्यंत एडे चालले गेले. मग घरी आलो. घरी आल्याबरोबर आईची एकदम स्ट्रिक्ट वॉर्निंग. आई म्हणे तू जर असा अंदर आला तू विचार करून घेतो, बाहेरच थांब म्हणे, मी तुला बाहेर पाणी आणून देतो तिकडे आंघोळ कर. आईची वॉर्निंग आहे म्हटल्यावर मी अंदर काय पायरीवर बी जाणार नव्हतो. बाहेरच आहे ना, मला बकेटभर पाणी आणून दिलं, मी तिथंच आंघोळ करून घेतली. मग आता भावांनो या पार्ट मध्ये एवढं. त्याच्या पुढे तर लय माहोल करायला आहे बरं. वावरात जातो आता मी पार्टी करायसाठी. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला असेल तर पटापट आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तो बाजूचा बेल आयकॉनचा घंटा बी दाबून घ्या, म्हणजे कसं आपला व्हिडिओ अपलोड झाला म्हणजे तुमच्या वरून स्क्रीनवर दिसलाच पाहिजे. तुम्ही पटापट सबस्क्राईब करून घ्या, कारण की आतापासून रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत युट्यूबवर. आजू पाहायला आता फक्त ट्रेलर होता बरं, याच्या पुढचा व्हिडिओ अरे बेकार खतरनाक. वावरातली पार्टी म्हणजे तुम्हाला तर माहितच आहे माहोल किती होती. तर मग विचार कशाला करता, पटापट जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.